हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे सॅटर्डे. आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत, त्याच्यामुळे सकाळी सकाळी सगळं पटापट आवरून घेतलं. प्रिशूला भूक लागलेली आहे, सो आता आधी प्रिशूला मी जेव घालते. आणि मी काल रात्री 12ला ऋणमुक्ती कॉईनचा व्हिडिओ टाकला. त्याच्यावर एवढे जास्त कमेंट, एवढे जास्त DM येत आहे की खूप जास्त. सो तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे आज. सो तर नक्कीच बघा, ऑर्डर कसं काय करायचं वगैरे हे सर्व त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि मला बऱ्यापैकी प्रश्न ना हे विचारलं की त्यांनी खरंच फरक पडतो का, आणि खरंच किती दिवसात फरक पडतो. सो किती दिवसात फरक पडतो हे कसं कोणी सांगणार ना. मला एका जणाचे मेसेज होते की किती दिवसात फरक पडतो ते सांगा एक्झॅक्ट, आणि हे पण सांगा की त्याने म्हणजे खरंच ते कसं वर्क करतं. सो प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, विश्वासाचा भाग आहे. प्रत्येकाची श्रद्धा ही वेगळी असते, प्रत्येकाचा विश्वास हा वेगळा असतो, आणि प्रत्येकावर वेगवेगळं काम करते ते. मी असं एक्झॅक्ट नाही सांगू शकत ना, एवढ्या दिवसात फरक पडेल, तेवढ्या दिवसात फरक पडेल. सो तुमची जर श्रद्धा असेल, तुमचा जर विश्वास असेल, तरच तुम्ही ते परचेस करा, कारण तरच ते वर्क होतं. आपली जर श्रद्धाच नाही आणि फक्त कोणी जरी म्हटलेलं आहे म्हणून आपण ते घेऊ, तर मग ते वर्क करणार नाही ना. मी देवामध्ये खूप जास्त मानते, आणि मी जसं महादेवाचं याच्या आधी पण बोललेली आहे, त्याच्यामुळे मग मला ते जाणवलं फरक वगैरे या सर्व गोष्टी. सो तुमचा जर विश्वास असेल ना, तर तुम्ही ते नक्कीच घ्या, फरक जाणवेल. पण मी असं एकदम मला असं नाही तुमच्या विश्वासावर आम्ही घेतोय असं नाही होऊ शकत ना. प्रत्येकाला वेगळा असर करतो. सो असं आहे. चला आता बाकी काय होतं ते दिवसभरात तुमच्यासोबत मी शेअर करतेच. सोनुलीला मस्त रेडी केलं. सो आता मस्त प्रिशूला रेडी करून दिलं, ते छान आंघोळ वगैरे केली. आता आधी नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर मग बाकी काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करतेस. प्रिशू खूप चिडचिड करायला लागलेली आहे. तिकडे मस्त मराठी मूवी लावलाय कसा. सो मी आत्ताच शॉपला आली, आणि ना माझं डोकं एवढं डेंजर खराब झालेलं आहे. तुम्हाला त्याचं कारण सांगते. एकतर काल जेव्हा मी तो व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर फक्त 3च कमेंट्स आल्या असतील. मी तो व्हिडिओ रात्री 12 वाजता अपलोड केलेला होता, रात्री 12:03 ऋणमुक्ती कॉईनचा. आणि त्याच्यानंतर लोकांचे मेसेजेस येतात आहे, आणि ज्यांनी असं विचारलं की कुठून ऑर्डर करायचं, कॅश ऑन डिलिव्हरी आहे का, तुझा एक्सपिरियन्स याच्याबद्दल काय आहे, त्या लोकांना मी सांगितलं. आणि हे कंटिन्यू मेसेजेस येत होते, म्हणून मी कालचा जो ब्लॉग होता त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, ऋणमुक्ती कॉईन्सचं जे आहे त्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे की ऑर्डर कसं करायचं, त्यानंतर माझा एक्सपिरियन्स काय आहे वगैरे या सर्व गोष्टी. आता तुम्ही बघितलं असेल तर मी कुठल्याही प्रोडक्ट्सचं कधी प्रमोशन करत नाही जे खरोखर आहे. आतापर्यंत स्किन केअरचे वगैरेच केलेले आहे, पण हे असे जे काही आहे याचं असं कुठल्या प्रोडक्टचे मी प्रमोशन करत नाही. पण ते उज्जैनवरून येणार होतं. माझा महादेवावर खूप विश्वास आहे, मी देवाला मानते, म्हणून मी ते प्रमोशन घेतलं. आणि ती रील माझी खूप जास्त व्हायरल जात आहे. पण त्यात ना काही एवढे थर्ड क्लास मानसिकतेचे लोक आहेत ना, ते कमेंट मेसेज काय करतात आहे बघा. मी तुम्हाला इकडे साईडला दाखवते. हा जो कोणी पर्सन आहे ना, याला एकतर मी ब्लॉक केलं, मी स्टोरीला सुद्धा टाकलं. कारण काय आहे, उद्या चालून ह्यानी काहीतरी करायचं आणि माझ्यावर यायचं. मला हा फालतूपणा नकोय. लोक एकतर रील पूर्ण बघत नाही. मी रीलच्या एंडला स्पष्ट सांगितलेलं आहे की ह्यानी माझं जे स्ट्रेस आहे तो स्ट्रेस कमी व्हायला मदत झाला, जे मला कर्जाच्या टेन्शनमुळे कामात मन लागत नव्हतं ते, आणि हळूहळू माझं जे कर्ज आहे, हळूहळू बर्डन आहे ते कमी होत आहे माझं. लोक मला हा सुद्धा प्रश्न विचारतात आहे की किती दिवसात कर्जमुक्त होते ते सांग. अरे तुमच्यावर 40-40, 50-50 लाख रुपये कर्ज आहे, मी कसं सांगू कर्ज किती दिवसात मुक्त होतं तर. सो एवढा फालतूपणा मला आतापर्यंत कुठल्याच व्हिडिओमध्ये जाणवला नाही. माझ्या काल सुद्धा एक मेसेज आलेला की माझ्यावर 40 लाख रुपये कर्ज आहे, मला आता जगायची इच्छा होत नाही, सो मी हे वापरून बघितलं तर मला फरक पडेल का. एक मिनिट. तो असं सर्व आहे. तर ना मी कालपासनं कंटिन्यू इन्स्टाला हेच टाकते आहे की तुम्हाला ह्याच्याबद्दलचे जे काही प्रश्न आहेत, जेन्युइन प्रश्न, त्याच्यासाठी मी यूट्यूबला व्हिडिओ बनवलेला आहे. प्लीज तो व्हिडिओ बघा, त्याच्यातून तुम्हाला ऑर्डर कसं करायचं ह्याच्यापासून सर्व गोष्टी मिळतील. पण लोकांचं हेच असतं की त्यांना यूट्यूब बघायचंच नाही आहे, त्यांना ऐकायचंच नाही कुठल्या गोष्टी, त्यांना डायरेक्ट तिथल्या तिथे रिप्लाय पाहिजे. सो मी मॅन्युअली किती रिप्लाय करणार ना, त्याच्यामुळे माझं डोकं खराब झालं. त्यात माझं 4 वाजता एक क्लायंट येणार होतं, त्याच्यामुळे मी शॉपमध्ये अर्जंट आली.
माझी ताई येणार आहे पुण्यावरून. तिची किती किती महिने भेट होत नाही. मी पुण्याला होती तेव्हा सुद्धा होत नव्हती. आता मला परत कॉल आला, 1 मिनिट. सो तिची आणि आमची किती किती महिने भेट होत नाही. सो माझं असं होतं की ती येत आहे तर थांबते, पण मला नंतर क्लायंटचा मेसेज आला की 9 तारीख आहे आज, त्या येणार होत्या. त्यांनी खूप दिवसापासून मला सांगितलेलं होतं. सो मग मी आता इकडे आली. इकडे आल्यावर आता त्या ताईला कॉल केला मी. त्या ताई म्हणत आहे की मी 10 मिनिटात येते, आणि जी माझी ताई येणार होती तिला सुद्धा पार्थ घ्यायला आता जातोय आणि ती पण घरी येते. तिला पुण्याला परत जायचं आहे. सो मी घरी जाईपर्यंत तर काही ती थांबणार नाही. आणि आता डायरेक्टली माझ्या एका ताईचं लग्न आहे, तेव्हाच मग आमची भेट होईल असं. या सगळ्या गोष्टीत ना माझं सिरियसली मला एवढं जास्त माझं डोकं खराब झालं ना, एक तर त्या माणसामुळं, आणि लेडीज जे आहेत त्यांनी अशा काहीच कमेंट्स केल्या नाही. आताही मी स्टोरी त्या माणसाची ह्याच्यासाठी टाकली की उद्या चालून काही माझ्यावर यायला नको म्हणून. आणि मी त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवलेला आहे, जेणेकरून त्याने डिलीट जरी केले ना ते मेसेजेस तरी सुद्धा माझ्याकडे राहतील असं. सो हे अशा गोष्टीत माझं डोकं जरा जास्त चालतं असं आहे. तर जाऊ द्या, आता मला ताई येणार आहे, माझी खूप घरी जायची इच्छा आहे, पण माझा क्लायंट आहे अर्जंट, आणि आता ते बघायचं. ऑलरेडी बडबड करण्यात खूप वेळ निघून गेला. मला हे सांगायचं होतं की खूप फालतू मेसेजेस करतात यार हे लोक, सुसाईडच्या धमक्या वगैरे. सो ऋणमुक्ती कॉईनबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल ना मला विचारा, मी तुम्हाला सांगते. आणि ते कोलॅबोरेशनसाठी जरी असेल तरी तुम्हाला माहिती आहे की मी नंतर यूट्यूब व्हिडिओमध्ये क्लिअर सांगते त्या प्रोडक्टबद्दल माझं जे मत आहे ते. मला खरोखर अनुभव येतोय आणि म्हणून मी सांगितलं. बाकी ज्यांच्यावर 40-50 लाख रुपये कर्ज आहे, ते कर्ज जर तुम्ही म्हणाल किती दिवसात मुक्त होते, तर मी सुद्धा ऑब्विसली नाही सांगू शकत असं आहे. सो चला, आता माझं क्लायंट येत आहे. मी आता या व्हिडिओला एंड नाही करत. मी आज ब्लॉग शेअर करायचं बोलले होते, सो ब्लॉग शेअर करतेच. व्हिडिओला असेच कनेक्ट राहा, आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. सो माझं क्लायंट वगैरे करून झालं. आता घरून कॉल आला होता की प्रिशू रडत आहे, अजिबात आईला काहीच करू देत नाही आहे, त्याच्यामुळे हे मला असंच ठेवून घरी जावं लागणार. कारण पूर्ण जर क्लीन करतो म्हटलं ना तर मला आणखी अर्धा 1 तास तरी लागेल. त्याच्यामुळे मी आता हे सर्व असंच ठेवते आणि आधी घरी जाते. मी क्लायंट केलं आणि मी घरी आली. तुम्हाला दाखवलं शॉपमधलं सगळं. मला शॉपमध्येच 8:30 पावणे 9 झाले. त्याच्यानंतर म्हटलं आधी घरी जाते, कारण खूप जोराची भूक लागली होती. ताईची आणि माझी भेट काय झाली नाही कारण मला लेट झालं. आणि आता आम्हाला उद्याला केळवण करायचं आहे ताईचं, म्हणजे त्याचं सगळं डेकोरेशन वगैरे करायचं आहे. आणि डेकोरेशन म्हणजे आम्ही रेडीमेडच सर्व, म्हणजे श्रेयाने स्वतः कस्टमाइज करून जे बनवलेलं आहे तेच. बाकी उद्याला मार्केटला जाऊन सर्व करायचं आहे. ताई सकाळी येणार आहे आणि तिच्या समोर डेकोरेशन करायचं नाही असं, म्हणजे आमचा प्लॅन असा होता की आपण आधी सर्व सजवू आणि ती आल्यावर तिला डायरेक्ट सजावट सगळी दिसली पाहिजे असं. पण सकाळी 10 वाजता ते पोचणार आहे. तेवढ्या सकाळी तर काही स्वयंपाक वगैरे झालेला नसतो. सो कसं काय हे करणार ना. सो आम्ही तोच विचार करतोय. जेवढं होईल तेवढं सगळं बेसिक डेकोरेशन आम्ही करून ठेवणार आहे. बाकी जे फुलाचं वगैरे आहे ते सर्व म्हटलं आयते वेळी करू. आणि बस बघूया आता कसं काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आणि काय काय तयारी आमची थोडी चालली आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. काही आयडियाज असतील तर तेही सांगा. तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल तोपर्यंत कदाचित आमचं सर्व प्रोग्राम झालेला वगैरे असेल, पण तरीसुद्धा तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर ते नक्की द्या. मस्त डिझाईन करायचं चाललेलं आहे. ही पत्ती तिथे काय करते, जाते आणि सारखी तिथे झोपते. काय करते सोनू तू, तिला कापू दे ना. असं करत असते का प्रिशू? डेकोरेशनला लागायच्या आधी ना मस्त पिझ्झा आणलेला आहे, म्हटलं तो टेस्ट करून बघते. सो इट्स डे 2. काल रात्रीला आम्ही मग डेकोरेशन काहीच नाही करू शकलो कारण लेट सुद्धा झालेलं होतं. फुलं वगैरे सुद्धा आज आणायची होती आणि त्याच्यासाठी म्हणून मी जे बेसिक जो आम्ही बॅकड्रॉप लावलेला आहे ते दाखवते तुम्हाला. आणि बाकी आता गाईच्या वगैरे सर्व आणलेलं आहे, फुलं आणलेले आहे, सजावट वगैरे बाकी आहे. पार्थ गेलेला आहे त्यांना आणायसाठी. सो त्यांच्यासमोरच सगळं करावं लागेल. सो मी ते शूट जर नाहीच करू शकली ना तर तुम्हाला फोटोज दाखवते, कारण घाई आहे सध्या त्याच्यासाठी म्हणून. सो चला व्हिडिओला तुम्ही कनेक्ट राहा. तुम्हाला कसं वाटतंय डेकोरेशन वगैरे या सर्व गोष्टी ते सुद्धा मला नक्की सांगा. सो आता फायनल डेकोरेशनला सुरुवात करायची आहे. त्याआधी म्हटलं हे लावलेलं तुम्हाला दाखवते, जे रात्रीच लावलंय. आणि चौरंगवर टाकण्यासाठी आसन आणलेलं आहे, गालीचा आणलेला आहे. मार्केटमध्ये जाऊन सकाळी श्रेयाने फुलं आणलेले आहेत आणि आता फायनल डेकोरेशन करायला बसायचं आहे. गालीच्या वगैरे टाकून घेतल्यानंतरच ना प्रिशू त्यावर येऊन बसली. तिचं असं चाललेलं होतं की या काय करतात आहे. आता ती किती डेकोरेशन ठेवेल ना, आम्हाला ह्याची काहीच आयडिया नाहीये.
सो या डिझाईनमध्ये जरी हे फ्लॉवर्स असले ना, तरी माझं असं होतं, की या फ्लॉवर्सच्या ज्या लळ्या आहेत त्या लावायच्या कलरफुल. तर माझ्याकडे ना 3 होत्या एकसारख्या कलरच्या, म्हणजे पिंक आणि येलो कलरच्या. सारख्या-सारख्या त्या खाली पडत होत्या. सो मी विचार केला, की सेफ्टी पिननी त्याला अटॅच करते आणि थोडंसं ना त्याने लूकसुद्धा छान येत होता. त्याच्यामुळे म्हटलं चला तसं करूया. आणि हा जो राउंड आहे ना, या राउंडला सुद्धा मधून लावायची माझी इच्छा होती. पण तसं काही जमलं नाही, कारण बोथ साइड टेप नेमकंच आम्ही आणायचं विसरलो. आता वेळेवर आणायचं म्हटलं म्हणजे तेही पॉसिबल नाहीये, कारण जसं तुम्हाला सांगितलं तसं ताई येतच आहे. आणि आमचं असं होतं की डिझाईन म्हणजे सॉरी डेकोरेशन आम्हाला तिच्यासाठी सरप्राईज ठेवायचं होतं, पण आता काही ऑप्शन नाहीये, कारण ती निघालेली आहे ऑलरेडी. एक मला ना ही ऑरेंज आणि येलो कलरची सुद्धा मिळाली, म्हटलं ते सुद्धा लावते. ही जर वरची डिझाईन घेतली नसती ना रेड आणि येल्लोमध्ये, तर माझी इच्छा होती याला थोडं झुकतं वगैरे असं डिझाईन टाईपमध्ये लावायची, पण ठीक आहे आता डिझाईन केलेली आहे तर काही हरकत नाही. आम्ही प्लेनच लावलंय. प्रिशू इथे मध्ये-मध्ये ना मला हेल्प करत होती आणि तिची हेल्प खरंच खूप जास्त क्यूट होती. प्रिशू लाव. अच्छा तिथे लावायचा. प्रिशू लाव लाव तिथे लावते. तिथे लाव. अच्छा कोण ग मावशीच्या केळवणचं डेकोरेशन करते का ग तू? छान वाटतं. झालं बंद करून. चला आमचं डेकोरेशन चाललेलं आहे तोपर्यंत ना इकडे मस्त स्वयंपाकाची सुद्धा तयारी होती. आता श्रेया आणि मी दोघी सुद्धा स्वयंपाकाला हात लावू शकत नव्हतो, त्याच्यामुळे मग आईचं इथे पटापट स्वयंपाक करायचं चाललेलं होतं. एकीकडे प्रिशूचं वरण सुद्धा गरम करायचं आहे, मस्त बासुंदी आहे, रसासाठी आंबे सुद्धा काढलेत आणि बघता बघता ना आमचं डेकोरेशन कम्प्लीट व्हायला आलंय. बघा किती छान दिसतंय ना. आता या ज्या लाईन्स लिहिलेल्या आहेत ना, या पूर्ण श्रेयानेच लिहिलेल्या आहे आणि खरंच ताईला सुद्धा त्या खूप जास्त आवडल्या. आणि बाकी तिने रांगोळी वगैरे काढून घेतली आहे. दारांपासून आम्ही फुलांचं सर्व सजवलंय, जसं प्रिशूच्या वेलकमच्या वेळी होतं ना तसंच. आईची स्वस्तिकची खूप जास्त इच्छा होती, त्याच्यामुळे मी तिथे स्वस्तिक काढून घेते आहे आणि दोन्ही साईडनी स्वस्तिक काढायचं हे मग मी थोडं डोकं लावलं. म्हटलं चला छान दिसतं, स्वस्तिक काढूया. तेच माझं फुलांनी स्वस्तिक काढायचं चाललेलं आहे. फुलं भरपूर असले ना, की डेकोरेशन खरोखर खूप जास्त छान होतं. घर जरी छोटं असलं ना, तरी मला असं वाटतं की मन मोठं पाहिजे आणि तसंच काहीसं आमचं होत होतं. खरंच खूप छान झालेलं सर्व. चला आता तुम्हाला ना मी फायनल डेकोरेशन दाखवते. बाहेरची रांगोळी तर दाखवलीच, घरात आतमध्ये आम्ही असं फुलांचा रस्ता केलेला त्यावरून तिला चालवायला लावायसाठी. आणि बाकी डेकोरेशन तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. छान चौरंग वगैरे टाकला. हे डिझाइन तुम्हाला आधीच दाखवलं होतं. चौरंगावर गालीच्या टाकून सॉरी चौरंगावर छान आसन टाकलं कलरफुल, 2 स्वस्तिक काढले आणि साईडला सुद्धा ना छान कोट्स लिहिलेले आहेत, जे श्रेयाने स्वतः तयार केलेत. बघताय खरंच वेगवेगळी फुलं आहेत ना, त्यामुळे छान दिसतंय. मोहनाही रूपाचा, मोहनाई कशाचा, अशा टाईपमध्ये. ताई जशी साधी आहे ना, तसंच तिच्यासाठी श्रेयाने लाईन्स बनवलेल्या. खरंच तिला सर्व गोष्टी साध्या-साध्या ताईला खूप जास्त आवडतात. त्याच्यामुळे आमचं असं होतं, की तिच्यासाठी लाईन्ससुद्धा तिच्यासारख्याच अशा आल्या आणि त्यासुद्धा लिहिल्या. ताटसुद्धा सुंदर असं सजवलेलं होतं, ज्यामध्ये स्वीट्स होते आणि सगळं तळण वगैरे होतं. त्यानंतर आईने तिचे पाय धुतले, तिचं औक्षण वगैरे केलं. मोठी आईने सुद्धा तिचा ओवाळलं आणि फोटो नेमका काढायचं मात्र आम्ही विसरलो, कारण व्हिडिओच्याच ह्याच्यामध्ये होतं. प्रिशूसोबत तिने एंट्री केली आणि नंतर छान जेवण वगैरे केलं. श्रेयासाठी हा ड्रेस आणलेला, जो श्रेयाला खूप जास्त आवडला आणि मलाही खूप आवडला. माझा ड्रेस घ्यायचा मात्र तेवढा बाकी आहे, पण श्रेयाचा हा ड्रेस खरंच ना खूप जास्त सुंदर आहे, जो आता आम्हाला स्टिच करायला टाकायचा आहे. आता संध्याकाळ झाली, पाहुणे गेलेले आहेत, पार्ट्यांना सोडायला गेला. आता आधी मी झाडझूड करून घेते, त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत बोलते. झाडझूड वगैरे सर्व करून झाली आणि आता मी व्हिडिओ एडिटच करत होते, तेव्हा मला लक्षात आलं रात्रीला आम्ही नंतर मग काही शूट केलं नाही, कारण नंतर झोपून गेलो. तेवढा फक्त बॅकड्रॉप लावलेला होता. आणि ना डेकोरेशन ताईला खूप जास्त आवडलं. तिला बऱ्यापैकी सिंपल गोष्टीच आवडतात. आता श्रेयाने जे लिहिलेलं होतं ना, ते सर्व मी तुम्हाला इथे साईडला दाखवते, तुम्ही वाचू शकता. कारण मला व्हिडिओ एडिट करतानाच लक्षात आलं की मी ते तुम्हाला वाचून नाही दाखवू शकली, व्हिडिओ तेवढा फास्ट असल्यामुळे. सो म्हटलं चला तुम्हाला साईडला दाखवते. हे सर्व ना श्रेयाने स्वतः बनवलेलं, स्वतः तयार केलंय. कारण ताई खूप जास्त साधी आहे, तिला साध्याच गोष्टी आवडतात. तिला एकदम गिजबिज वगैरे असं काही आवडत नाही असं. आणि श्रेयाचा ड्रेस सुद्धा ना त्यांनी खूप सुंदर आणलेला आहे. तो ड्रेस आता आम्हाला स्टिच करायला टाकायचा आहे. ते उद्याला जाईल टाकायला, नाही तर जमलं तर आत्ताच आम्ही स्टिचला ड्रेस टाकून येतो. आपण ड्रेस स्टिच करायला आता टाकायचं का ते विचारू ना मग तिला. सो आता ड्रेस स्टिच करायला जायचा विचार करतोय, कारण श्रेयाला नंतर वेळ मिळत नाही, तिला फक्त संडेलाच वेळ मिळतो. त्यात
बाकी मग पॉसिबल होत नाही. सो असा आमचा हा ब्लॉग होता. डेकोरेशन खरंच खूप छान झालेलं. तुम्हाला आवडलं की नाही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. बाकी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.